कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये वाह 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 वाह, एकदम ओव्हरलोड कर दिया आपने। है ना? बस अहो तुम्ही कुठे गेलात? आलो आलो। बर देवा, जगन्नाथ खूप छान पान बनवतात हं. नाही, तुम्ही आयुष्यात कोणतीही गोष्ट बनवू शकता यावर आपला कडक विश्वास आहे। तू माझं कौतुक करतोय का? बस का बोले तो एकदम एकदम जेन्युइन इंसान हो आप। तुमच्याकडे बघितलं ना की तोंडातून कौतुकच बाहेर पडायला पाहिजे, ऑटोमॅटिक। पुरे नाही नाही, खरंच। अहो या माणसाच्या प्रेमात आहे मी। काय हुशार माणूस आहे, एकदम इंटेलिजंट। बस बस बस, आता खूप होतंय। सॉरी। बाय द वे, काय जेवण बनवलं होतं तुम्ही? हा 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 हा, मजा आ गया। तुला आवडलं ना? मग आम्ही पण खुश। हा। बाय द वे फादर, एक सवाल था, म्हणजे आले आल्याच विचारणार होतो। हा भिंतीवरचा फोटो लेक आहे माझी। ओ ट्रॅजेडी। तिच्या मृत्यूला तिलोत्तमा मेहेंदळे जबाबदार आहे। त्या तिलोत्तमा मेहेंदळेच्या शब्दांची धार तिला सहन झाली नाही आणि तिने या जगाचा निरोप घेतला। माझ्या लेकाला नसेल अक्कल, मी तर शहाणी आहे ना। मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात टाळणार नाही। फादर, आपल्याला वाटतच होतं तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी लोचा नक्की असणार। कुठेतरी काहीतरी अडकलंय असं वाटत होतं। कोई तो बात है जो आपको अंदर से खा रही है। खरं तर लेक सासरी जाताना बापाच्या काळजाला केवढा मोठा खड्डा पडतो। ते माझी लेक तर जाऊ दे, आता त्या विषयाला हात घालायला नको। फादर, मग सावली तुमची? सावली आम्हाला मेहेंदळे कुटुंबाच्या एका कॉन्सर्ट मध्ये भेटली होती। तिला आम्ही पाहिलं आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमची मुलगीच पुन्हा भेटली। तुला माहितीये का देवा, त्या निसर्गाशी ना आपलं एक वेगळं नातं असतं, एक वेगळं कनेक्शन असतं आणि तो ना वेळीच्या वेळी आपल्याला काही संकेत देत असतो। हिची लायकी आहे का माझ्या घरची सून व्हायची? हं? आपल्या सिस्टरच्या लाईफ मध्ये इतकं दुःख आहे, पण तिच्याकडे बघून कधीच असं काहीच वाटत नाही हो। आपल्या नवऱ्याची, आपल्या घराची काळजी घेण्याच्या नादात बिचारीने खरंच सुख अनुभवलंच नाही। तगडी स्टोरी आहे उसकी। तेच तर दुःख आहे आमचं। आणि त्यात सारंग पण। सारंग? सारंग अच्छा लड़का है, बोले तो अपना एकदम बेस्ट बडी है। गर्लफ्रेंड नाही, जस्ट एक फ्रेंड आहे, स्पेशल फ्रेंड। प्रॉब्लेम हाच आहे की मला तिला सॉरी म्हणायचं आहे।
सिस्टरची काळजी घेतो आपल्या. तिच्याबद्दल खरंच चांगला विचार करतो. डोंट वरी. आता फक्त एकदा सारंग आणि सावली एकत्र आले की माझं आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणे. आता देवा आलाय ना, मग काम झालं म्हणून समजा. आता बघा तो त्याच्या सिस्टरसाठी काय काय करतो ते. डोंट फिअर, बिकॉज देवा इज हिअर. ही विल टेक केअर. हा हा, क्या पान बनाया है, कातिल. वाह. सखदेव ज्यूस. आलो आलो. हे त्यांना दे. ओ गॉड, यू इडियट. माफ करा चुकून झाला बघा. चुकून काय चुकून झालं? मुद्दाम केलंयस तू. बघून काम नाही करतायत मूर्ख. कुठे लक्ष असतं? अहो पडलो, चुकून झालं. दादा दादा तू इथे काय करतोयस? मी सांगते. ह्या घरचा नवीन नोकर आहे हा. हे असले नोकर ठेवले तुम्ही, तेही ह्या घरात. काम करायची साधी अक्कल नाही ह्यांना. आता बघत उभा राहणार आहेस की ते जे सांडलंय ते क्लीन करणार आहेस? जा कपडा घेऊन ये. होय करतो. नाही नाही, एक मिनिट. मी करते साफ. मी करते. हे साऊ ते माझं काम आहे आणि माझं काम मला करू दे. तू नको करूस. नाही दादा. अगं त्याचे पैसे मिळणार आहेत का मला? एक्झॅक्टली. तुला काम करण्याचे पैसे मिळणार आहेत, ग्लास फोडण्याचे नाही. ह्या ग्लासचे पैसे तुझ्या पगारातून कट करणार आहे मी. जा आता कपडा घेऊन ये. होय ताई. दादा थांब साऊ तू. नाही. काय ऐश्वर्या, साधे नोकर मिळत नाहीत काम करण्यासाठी तुम्हाला? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.